नमस्कार. आम्ही गेलो होतो वारंगवाडी येथे महादेवाचं मंदिर आहे. आपल्या तळेगावपासून इथे जवळच अंतरावर खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिर वसलेलं आहे. हे मी तुम्हाला दाखवत आहे. वारंगवाडी, तुम्ही डी वाय पाटील आंबी कॉलेजजवळ गेलात का तिथून लेफ्ट टर्न घ्यायचा आणि त्या लेफ्ट टर्न घेऊन वारंगवाडी गावाकडे तो रस्ता जातो. तो वारंगवाडी गावाकडे गेल्यावर तुम्हाला सरळच त्या वारंगवाडी गावावरून राईट टर्न घेऊन तुम्ही सरळ त्या जंगलाकडे जायचं आणि त्या जंगलाकडे गेल्यावर तिथे एक महादेवाचं मंदिर आहे. खूप निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिर वसलेलं आहे. हे ते तुम्ही बघितलं, खूप घनदाट झाडी आणि हा अरुंद असा रस्ता आहे. हे पावसाळ्यामध्ये हा रस्ता हा अशा पद्धतीचा झालेला आहे. तुम्ही विचार केला माहिती ना तो या निसर्गरम्य वातावरणामध्ये संध्याकाळी जात असताना खूप छान वाटलं. जाताना जाऊ शकतो आपण. तुम्ही हे बघा, हे असं कुंपण लावलेलं आहे. या कुंपणामध्ये काही झाडं, निसर्गरम्य झाडं लावलेली आहेत. आणि आता आपण पुढे जात आहोत महादेवाच्या मंदिराकडे. आता बघा, जवळपास आपण पोहोचतोय. तर तिथे जवळपास काही रो हाऊस, काही बंगले बांधलेले आहेत. तर तुम्ही बघा, काही घरंसुद्धा आहेत. तर त्यांचीसुद्धा कोणीतरी निगा राखत असतो. आणि आत्ता याच्या पुढे आपण जात आहोत वारंगवाडी महादेवाचं मंदिराकडे. ठीक आहे. तर आज आपण जवळपास आपण पोचलो आहोत. हे बघा, बैल जात आहेत. बैलांची खूप भीती वाटते. मी एका साईडला उभा राहतो आणि ह्या बैलांना जाऊन देतो. आम्ही तिघेजण, मम्मी, उमेश आणि मी, आम्ही तिघेजण जात होतो. हे बैल आहेत, हे घाटी बैल आहेत. ही घाटी जात आहे बैलांची. ही बैल चरायसाठी नेले होते. हे आजोबा त्याच्या पाठीमागून येत आहेत. हे बैलांच्या साईडने आम्ही निघून जातो. ठीक आहे. आता इथे खाली आल्यावर तुम्ही विचार केला, जवळपास आपण पोचलो आहोत. आता समोरून कोणीतरी येत आहे. जवळपास ते ग्रामस्थ असावेत असं दिसत आहे. जवळपास आपण त्या इथे काहीतरी दिसतंय. आपण तिथे पोचलोय. जवळपास आपण तिथे आलोय. हे बघा, जवळपास असं सुंदर असं निसर्गरम्य वातावरणामध्ये असं एक काहीतरी हे बघा, मी तुम्हाला दाखवत आहे. नाही, इथे खाली निरंजन स्वामी म्हणून आहेत. निरंजन स्वामी आश्रम. हे निरंजन स्वामी आश्रम वारंगवाडी, पोस्ट आंबी, तालुका मावळ. आणि हे बघा, हे अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये हे आश्रम त्यांनी बनवलेलं आहे. आज आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही, एवढ्या जंगलामध्ये हे असं दृश्य त्यांनी तयार केलेलं आहे. आज पुढे आपण हे बघा, तुम्हाला मी डोंगर दाखवत आहे. डोंगर दाखवत असताना हे जसं सह्याद्री पर्वतावर आपण उभे असतो, या सह्याद्री पर्वतावर आपण राहतो. हे सह्याद्री पर्वत आपल्या निसर्गामध्ये दिसत आहे. आता आपण या मंदिराच्या रस्त्याकडे आपण वळत आहोत. हे निरंजन स्वामीचं ते मंदिर आहे, हे आश्रम आहे. तिथे कोण राहतं हे अजून माहिती नाही आहे. हे बंद होतं. हे फक्त सुद्धा बनवलेलं आहे. इथे सुंदर अशी वडाची झाडं बनलेली आहेत. हा माझा भाऊ आहे उमेश आणि ही माझी मम्मी. ठीक आहे. आम्ही तिघेजण, हा जो आमचा प्रवास आहे हा खूप संध्याकाळच्या वेळेस खूप छान वाटलं. संध्याकाळी फिरत असताना अशा निसर्गरम्य आम्हाला गावाकडे जाण्याचं फील झालं. हे बघा, असं त्यांनी कुंपणसुद्धा, तारेचं कुंपण केलेलं आहे. हे तारेचं कुंपण आणि हे झाडं लावलेले आहेत. त्यामुळं आपल्या त्या जागेचं संरक्षण हे होणारच. आत्ता आपण पोचलो आहोत वारंगवाडी महादेवाचं मंदिराकडे. आता तुम्ही पाहिलं तर इथे आपण मंदिराच्या मध्येच सुरुवातीलाच एक सुंदर असं वडाचं झाड आहे.
हे वडाचं झाड बघितलं, सुंदर अशा वडाच्या झाडाच्या सभोवताली सुंदर असं कट्टा आहे. आणि हे झाड बघितलं, खूप असं भारी केलं ना. चांगलं डायग्रॅम त्याची तयार झालेली आहे. तुम्ही बघितलं, हे बघा, हा सुंदर असं वडाचं झाड आहे. या झाडाच्या सोबताली आपण बसू शकतो. आता आम्ही इथे जात आहोत. तुम्ही बघितलं, हे बघा, हे बसण्यासाठी सुद्धा इथे संध्याकाळी बसण्यासुद्धा जागा आहे. आणि ह्या निसर्गरम्य क्षेत्र संगमेश्वर महादेव वारंगवाडी असं या मंदिराचं नाव आहे. आणि ह्या मंदिरामध्ये प्रवेश केलेला तुम्हाला मंदिर दाखवत आहे. मंदिरामध्ये काहीतरी काम चालू होतं. आणि हे बघा, मी आता तुम्हाला खिडकीतून दाखवत आहे. मंदिर हे बंद होतं आणि हे बाहेर खंडोबा आहे, नंदीबैल, आणि आतमध्ये सुद्धा काहीतरी काम चालू आहे. ठीक आहे. तुला काय वाटतंय का? आणि ह्या सोबत मंदिर असं तुला काय वाटतंय? झाडे लावलेले आहेत. पेरू, आंबा, काजू, नारळ अशी झाडं, अशी झाडं लावलेली आहेत. आणि अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये हा महादेवाचं मंदिर वारंगवाडी येथे आम्ही व्हिजिट दिली होती. धन्यवाद. आणि आम्ही तिथे जाऊन आम्ही वडापाव खाण्याचा आनंद घेतला. खूप छान.